श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आता आपला हिंदू धर्मामधील नवीन वर्ष जे आहे तर ते सुरू झालेलं आहे। म्हणजेच काय तर आपलं हिंदू धर्मामध्ये नवीन वर्ष हे चैत्र गुढीपाडव्यापासून सुरू होत असते। म्हणजेच काय तर चैत्र महिना देखील सुरू झालेला आहे। चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे। तर आपल्याला चैत्र महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा ही करायची असते। कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण ही आपली रक्षण करत असते, आपली कुलदेवी करत असते। त्यामुळे आपल्याला कुलदेवीची पूजा सेवा उपासना आराधना जी आहे तर ती करायची असते। त्याचप्रमाणे आपल्याला वर्षातून फक्त एकदा का होईना कुलदेवीची ओटी जी आहे तर ती सुद्धा भरायची असते। चैत्र महिन्यामध्ये सुद्धा कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरली जाते। आता कुलदेवीची ओटी आपण का भरावी, कशी भरावी आणि कुणी भरावी, त्याचप्रमाणे कुलदेवीच्या मूळस्थानी आपल्याला जाऊन ही ओटी भरायची आहे का, आणि जर कुलदेवीच्या मूळस्थानी जाणं आपल्याला शक्य नसेल तर मग ही ओटी कुठे भरावी, आपण जर ही ओटी घरीच भरली तर मग चालते का, त्याचप्रमाणे ओटी कोणी भरावी, कोणी ओटी जी आहे तर ती चुकूनही भरू नये अशी संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। कारण बघा आपण नवरात्रीमध्ये आई भगवतीची देवीची ओटी भरतो। तर चैत्र महिन्यामध्ये सुद्धा चैत्र नवरात्री जी आहे तर ती येत असते। जशी शारदीय नवरात्री येते त्याचप्रमाणे चैत्र नवरात्री सुद्धा येत असते आणि म्हणूनच आपण संपूर्ण चैत्र महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता। आपण देवीचे खूप करत असलो आणि देवाचे खूप करत असलो आणि जर आपण कुलदेवीची सेवा करत नसू, कुळाचार करत नसू तर मात्र आपली कधीही प्रगती जी आहे तर ती होत नसते। कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुळाचं रक्षण करते, आपल्या कुळाचा उद्धार करत असते। त्यामुळे आपण कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करायलाच हवी, करावीच। एक वेळ जास्त देवदेव नाही केला तरी सुद्धा चालेल, परंतु कुलदेवी कुलदैवत जे आहे तर त्यांची सेवा ही करणं गरजेचीच आहे। कारण आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये देखील सांगितलं जातं बघा, कारण कुलदेवीची सेवा जी आहे तर ती अजिबात चुकवायची नसते आणि कुळाचार म्हणून कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरली जात असते। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये धनधान्याची वृद्धी व्हावी, सुख समृद्धी यावं, आपलं घर आनंदी असावं यासाठी ही ओटी भरली जाते। देवीची ओटी भरणे म्हणजेच काय तर आदिशक्तीची ओटी भरणे। आता ओटी भरण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे हे आपण बघणारच आहोत। त्यापूर्वी ओटी जी आहे तर ती आपण कोणी भरावी, तर घरातील जी करती स्त्री आहे बघा तर तिने ही ओटी भरायची आहे। आता ओटीचं साहित्य काय काय लागणार आहे ते म्हणजे सर्वात प्रथम साडी, आणि साडी जी आहे तर ती काठपदराची साडी, काठपदराची आणि नऊवारीच असावी। आपण जरी सहावारी साडी वापरत असलो तरी सुद्धा आपल्याला आई देवीसाठी ओटीसाठी मात्र नऊवारी साडी घ्यायची आहे। साडी सुती आणि रेशमी असावी। या साडीमध्ये सात्विक लहरी लवकर कॅप्चर होत असतात। त्या देवीकडून येणाऱ्या ज्या काही सात्विक लहरी आहेत तर त्या आपल्याला आपल्या कुटुंबाला मिळत असतात आणि म्हणून आपल्याला रेशमी आणि सुती साडीच वापरायची आहे। त्याचप्रमाणे साडी जी आहे तर हिरव्या किंवा लाल पिवळ्या रंगाची असावी। जी आहे तर ती काळ्या रंगाची जी आहे तर ती चुकून सुद्धा वापरू नका, निळ्या रंगाची वापरू नका, पूर्ण पांढऱ्या रंगाची सुद्धा साडी ओटीसाठी वापरू नका। त्यामुळे हिरवा, लाल, पिवळा किंवा केशरी रंग सुद्धा तुम्ही घेऊ शकता। या 2 ते 4 रंगाची साडी जी आहे तर ती किंवा गुलाबी सुद्धा रंग तुम्ही घेऊ शकता ओटी भरण्यासाठी, पण शक्यतो लाल किंवा हिरवाच रंग हा आई भगवतीची ओटी भरण्यासाठी घेतला जात असतो। तर या रंगापैकी तुम्हाला कुठल्याही एका रंगाची साडी जी आहे तर ती घ्यायची आहे।
कारण लाल हिरवा रंग जो आहे तर तो ओटी भरण्यासाठी वापरणे कधीही शुभकारक मानला जातो। हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचं प्रतीक आहे। लाल रंगाला सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय खूप शुभ मानलं जातं। त्यानंतर साडी बरोबर येतो तो म्हणजे खण। साडीला अटॅच ब्लाउज पीस येत असतो बघा, तरी सुद्धा आपल्याला नवीन खण जो आहे तर तो साडीवरती घ्यायचा आहे। आता खण तुमच्याकडे नसेल तर मग ब्लाउज पीस जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक पाण्याचं डबडब पाण्याचं नारळ जे आहे तर ते घ्यायचं आहे, कारण नारळ देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ह्या नारळामध्ये आकर्षित केल्या जातात। नारळ घेताना पाण्याचा असलेलाच नारळ घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे नारळ जो आहे तर तो नवीनच घ्यायचा आहे। इतर गोष्टींसाठी वापरलेला नारळ किंवा घरामध्ये असलेला नारळ आपण ओटीसाठी घ्यायचा नाही। त्यानंतर हळदी कुंकवाच्या पुड्या लागणार आहेत। त्यानंतर आपल्याला गहू तांदूळ ओटीसाठी गव्हाचा वापर करायचा आहे। बऱ्याच वेळेला आपण नुसता तांदळाचा वापर करतो, परंतु नाही, तांदूळ आणि गहू त्यामध्ये आवर्जून आपल्याला एक वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे थोडेसे तीळ। तर ओटीमध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहे, कारण तांदूळ वापरणे हे ऑप्शनल आहेत की जर गहू नसतीलच तर मग तांदूळ वापरले जातात, परंतु ओटीसाठी शक्यतो गहू जे आहेत तर तेच वापरायचे असतात। खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे किंवा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे। एक चांगली सुपारी, एक हळकुंड बदाम लेकूरवाळा हळकुंड घ्यायचा आहे, एक बदाम घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला एक बदाम सुद्धा घ्यायचा आहे, खारीक, एक वेलची, एक लवंग घ्यायची आहे किंवा 5 फळे घ्यायचे आहे, गजरा, वेणी, यथाशक्ती तुम्ही 11 रुपये, 5 रुपये, 21 रुपये, 51, 101 अशी दक्षिणा त्या ओटीमध्ये आपल्याला टाकायची आहे। यानंतर आपल्याला सौभाग्यवान म्हणजे जे 16 आपले अलंकार असतात, शृंगार असतात, त्यापैकी कोणताही एक सौभाग्यवान, जसं की काचेच्या हिरव्या बांगड्या आपण 5 बांगड्या घेऊ शकतो, हळदी कुंकवाचा करंडा किंवा टिकलीचं पॉकेट, नेल पेंट, मेहंदी कोन, मंगळसूत्र, असं कोणताही एक सौभाग्यवान आपल्याला घ्यायचा आहे। परंतु यामध्ये सुद्धा शक्यतो आपल्याला काचेच्या हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या हळदी ओटीमध्ये आवर्जून घालायच्या आहे। हळदी कुंकवाचा करंडा जो आहे तर तो याला सुद्धा खूप प्राधान्य द्यायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांबूल। देवीसाठी तांबूल जो आहे तर तांबूल म्हणजे मसाला पान, तर हे ओटीमध्ये असायलाच हवं, कारण याशिवाय ओटी जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते। आता ओटीमध्ये वापरलेल्या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू मांगल्य, विघ्न निवारक, सौभाग्यदायी, अक्षरता, आरोग्यदायी, शुभदायक असतात। आता ही ओटी जी आहे तर ती मूळस्थानी जाऊन आपल्याला भरायची असेल तर मूळस्थानी जाऊन भरावी, परंतु आपल्याला मूळस्थानी जाणं शक्य नसेल तर घरीच ही ओटी तुझी आहे तर ती भरायची आहे। आता जर ही ओटी आपण मूळस्थानी जाऊन भरणार असू तर देवीच्या चरणाजवळ जेव्हा आपण साडी ठेवतो तर त्यावेळेला साडीची घडी ओपन करून ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला सर्व साहित्य जे आहे तर ते ठेवायचं आहे। आणि हे सर्व करण्या अगोदर ओटी जी आहे तर ती आपल्याला एका ताटामध्ये तयार करायची आहे। आता ही ओटी कशी तयार करायची, सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे। त्यानंतर एक ताट घ्यायचं, त्यामध्ये साडी ठेवायची आहे, त्यावरती खण ठेवायचा, त्यावरती गहू तांदूळ ठेवायचे आहे, थोडेसे तीळ टाकायचे आहे, नारळ ठेवायचा आहे। आता नारळ ठेवताना शेंडी देवीकडे येईल असा ठेवायचा आहे। हळदी कुंकवाच्या पुड्या देखील आपल्याला ओटीमध्ये टाकायच्या आहे। त्यानंतर आपण जे काही साहित्य घेतलेलं आहे, खोबऱ्याची वाटी, सुपारी, हळकुंड, खारीक, बदाम, वेलची, सौभाग्यवान, गजरा, वेणी, दक्षिणा आणि आपल्याला एक महत्त्वाची वस्तू ती म्हणजे खडी साखर आवर्जून आपल्याला ओटीमध्ये घालायची असते। फळ, तांबूल तर हे सर्व आपल्याला ठेवायचं आहे आणि या ओटीवरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, म्हणजे थोडंसं आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे। आणि हे ताट जे आहे तर ते उचलून आपल्या छातीजवळ म्हणजे आपल्या हृदयाजवळ धरायचं आहे। कुलदेवीचं स्मरण करून म्हणायचं आहे की हे आई कुलस्वामिनी, मी तुझी यथाशक्ती ओटी भरत आहे, तुझा आशीर्वाद
आमच्यावरती आमच्या कुटुंबावरती कायम असू दे या ओटीचा स्वीकार कर आणि जर काही ओटीमध्ये कमी जास्त झालेलं असेल तर गोड मानून घे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर ही जी ओटी जी आहे तर ती कुलदेवीच्या फोटो समोर मूर्ती समोर ठेवायची आहे। आता दुसऱ्या दिवशी आपल्याला ही ओटी उचलायची आहे आणि ही ओटी जी आहे तर ती यातील जे खराब होण्यासारखं साहित्य आहे म्हणजे फळे वगैरे आहेत तर ते फक्त साहित्य आपल्याला वापरायचं आहे आणि इतर जी ओटी आहे तर ती तशीच ओटी आपण एका पिशवीमध्ये भरून ठेवायची आहे। आणि जेव्हा कधी आपण वर्षभरामध्ये मूळस्थानी जातो म्हणजे आपल्या कुलदेवीच्या मूळस्थानी आपण वर्षातून एकदा का होईना जात असतो बघा, तर त्यावेळेला आपल्याला ही ओटी घेऊन जायचं आहे आणि तिथे आपल्याला आपल्या देवीच्या आपल्या कुलस्वामिनीच्या चरणी ही जी ओटी आहे तर ती अर्पण करायची आहे। असंही आपण करू शकता किंवा घरी ओटी भरून ती पुन्हा जेव्हा जाऊ तेव्हा तिथे अर्पण करायचे आहे। आता हे सगळं आपल्याला जर जमणार नसेल तर आपल्या घरामध्ये ओटी ठेवली तर आपल्या मनामध्ये शंका येत असेल की आपल्याकडून त्याचं पावित्र्य राखलं जाईल का वगैरे, मग ही ओटी एखाद्या सौभाग्यवतीला सुद्धा आपण देऊ शकता आणि जेव्हा मूळस्थानी जाऊ तर त्या वेळेला आपण तिथे नवीन ओटी भरू शकता, असंही आपण करू शकता। आता ही ओटी जी आहे तर ती गरोदर स्त्रीने अजिबात भरू नये, ज्यांना मासिक धर्म आहे अशा व्यक्तींनी भरू नये। गरोदर स्त्रीने ओटी का भरू नये तर कारण आपली ओटी ऑलरेडी देवांनी अगोदरच भरलेली असते आणि आपली ओटी भरलेली असताना देवीची ओटी किंवा दुसऱ्यांची ओटी जी आहे तर ती भरली जात नाही। त्यामुळे गरोदर स्त्रीने मासिक धर्म असलेल्या स्त्रीने ही ओटी जी आहे तर ती भरायची नसते। संपूर्ण चैत्र महिन्यामध्ये आपण ही ओटी कधीही भरू शकता, परंतु आपल्याला शक्यतो सप्तमी, अष्टमी आणि नवमी किंवा मंगळवार, शुक्रवार या दिवशी ओटी भरायची आहे। कारण सप्तमी, अष्टमी, नवमीला ओटी भरणे हे अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं। परंतु या दिवशी काही अडचण असेल चैत्र महिना संपेपर्यंत कधीही आपण ही ओटी जी आहे तर ती भरू शकता। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला आपल्या कुलस्वामिनी आईची देवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे आणि आपल्या कुटुंबासाठी, आपल्या उत्तम आरोग्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी आपल्याला आई भगवतीला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि जे काय विघ्न, अडीअडचणी, दुःख आहे तर ते दूर होऊ दे अशी देखील आपल्याला अगदी कळकळीने प्रार्थना करायची आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला जमेल तेव्हा चैत्र महिना संपण्या अगोदर आवर्जून कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे आणि शक्य असेल तर कुलस्वामिनीच्या दर्शनाला सुद्धा चैत्र महिन्यामध्ये आवर्जून जावा आणि आपल्या आई भगवतीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।